या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अक्षरा सकाळी चहा बनवत असते तर आई तिला म्हणत असते की अक्षू, तू ही सगळी कामं का करतेस? तू जाऊन आराम कर, तुला जे हवं नको ते सगळं मी बघते. मात्र अक्षरा म्हणत असते की अगं आई, मी ठीक आहे आणि मी काम करू शकते. त्यावर आई म्हणत असते की हो अक्षू, पण आता तुझे आराम करण्याचे दिवस आहेत ना, मग तू आराम कर, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. मात्र अक्षरा काही ऐकायला तयार नसते आणि त्यामुळे आई तिला समजावते की या दिवसांमध्ये ना आपल्यात अनेक बदल होत असतात, त्यामुळे आपलं मन शांत हवं. जसे हे दिवस आनंदाचे आणि उत्साहाचे आहेत ना, तसेच अनिश्चितताचे सुद्धा. आणि त्यावर अक्षरा विचारते म्हणजे, तर आई तिला समजावते या काळामध्ये आपल्यात अनेक भावनिक बदल होत असतात आणि त्या बदलांचा परिणाम आईवर आणि बाळावर सुद्धा होत असतो. त्यामुळे आपण नेहमी आनंदातच राहायला हवं. आणि त्याचसोबत अनेक शारीरिक बदल देखील घडतात आणि त्यावेळी बाबासुद्धा त्या ठिकाणी येतात. ते सुद्धा अक्षराला समजावत असतात की तू आनंदात राहा, कशाचाही जास्त विचार करू नको, म्हणजे बाळसुद्धा हेल्दी राहील. मात्र अक्षरा म्हणत असते की आता जोपर्यंत माझा अधिपतींसोबत बोलणं होणार नाही तोपर्यंत माझ्या चेहऱ्यावर हसू येणार नाही आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे आईबाबांना तिची अजूनच काळजी वाटते. दुसरीकडे दुर्गी खात बसलेली असते, तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तो तिला विचारतो की सगळं ठीक आहे ना आणि आईसाहेब कुठे गेल्या? त्यावर दुर्गी म्हणत असते की ताई घरात नाही आहे, ती बाहेर गेली आहे. तर अधिपती विचारतो की कुठे? तर दुर्गी म्हणते मलाही माहीत नाही, थांबा मी तिला फोन करते. पण अधिपती म्हणत असतो की नाही, मी करतो तिला कॉल. आईसाहेब कुठे गेल्या आहेत ते कळायलाच हवं, मला काळजी वाटते. आणि त्याच वेळी चारुहास सर त्या ठिकाणी येत म्हणतात की थोडा वेळ तुमच्या आईसाहेब दिसल्या नाहीत तर लगेच तुला तिची काळजी वाटायला लागली का रे? आणि तुझी बायको इतके दिवस झालं घराच्या बाहेर आहे, तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का? पण अधिपती म्हणत असतो की तुम्ही मध्ये पडू नका आणि माझ्याशी तर बोलूच नका. पण चारुहास सर म्हणतात की का नको बोलू मी? अक्षरा माझी सून आहे. अरे सोन्यासारखी पोर आहे ती, तिला घराबाहेर काढताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? मात्र अधिपती म्हणत असतो की आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते तुम्ही सांगू नका, आम्ही आमचं बघतो. आणि त्यावर चारुहास सर चिडून म्हणतात की अरे आता तरी तुझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला कर. तुला का कळत नाही आहे की फक्त आणि फक्त त्या भुवनेश्वरीमुळेच अक्षरा या घराबाहेर आहे. अरे जा आणि त्या पोरीला पुन्हा घरात घेऊन ये, तिच्यावर अन्याय करतोय. मात्र अधिपती म्हणत असतो की तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही आमच्या आईसाहेबांवर जो अन्याय केला आहे त्याचं काय? तुम्ही तर त्यांची फसवणूक केली आहे ना. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की मी ना तिची कोणत्याही प्रकारे फसवणूक केली नाही, पण एका सेकंदाकरिता मी असं समजतो की मी केली आहे तिची फसवणूक. पण मग तू तरी वेगळं काय करतोय? तू सुद्धा अक्षराची फसवणूकच करतोय ना. आणि मग त्यानंतर ते भुवनेश्वरीविषयी बोलू लागतात. ते म्हणत असतात की त्या भुवनेश्वरीला असं वाटतं की आम्ही तिच्यावर अन्याय केलाय आणि तू तिला वाचवणारा तारणहार आहे. खरं तर तू तिचा आहेस तारणहार, पण त्या बाईवर ना कोणताही अन्याय झालेला नाहीये. एक नंबरची स्वार्थी आणि पाताळयंत्री बाई आहे ती. मात्र ते ऐकून दुर्गी म्हणते की मोठे मालक, तुम्ही उगाच माझ्या ताईविषयी काही बोलू नका. ताई आहे म्हणून हे घर उभं आहे. माझ्या ताईने या घरासाठी किती कष्ट केलेत तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यावर चारुहास सर चिडून म्हणतात की तू तर गप्पच बस पोपट पंची. अगं तू ना बांडगुळ आहे, बांडगुळ. तुझी ताईसुद्धा बांडगुळ आहे आणि तिच्यावर वाढणारं तू अजून एक बांडगुळ. आणि मग ते अधिपतीला म्हणतात की जर आपल्याला आपल्या घराला वाचवायचं असेल ना, तर या बांडगुळांना कापून बाजूला करायला हवं. आणि ते ऐकून दुर्गी तर घाबरतेच, पण तरी ती गप्प बसत नाही. उलट चारुहास सरांसोबतच वाद घालू लागते. त्यामुळे चारुहास सर तिच्या अंगावरच धावून जातात आणि म्हणून ती खूप घाबरते. तर अधिपती तिला चिडून म्हणतो की तू जा ना इथून, कशाला इथे थांबली आहे? त्यामुळे ती पटकन तेथून निघून जाते. दुसरीकडे आई अक्षराला चहा आणून देते. मात्र अक्षराचं काही त्यांच्याकडे लक्ष नसतं. मग बाबा त्या ठिकाणी येतात. अक्षराच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू यावं म्हणून मग ते आणि आई वेगवेगळ्या विषयांवर बोलू लागतात, विनोद करतात. पण तरीही अक्षरा तोंड पाडूनच बसलेली असते. त्यामुळे आई आणि बाबा तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात.
ते तिला सांगत असतात की आम्हाला असं वाटतं की तू आज पुन्हा अधिपतींना भेटावं, कारण जोपर्यंत तुमची भेट होणार नाही तोपर्यंत तुला बरं वाटणार नाही. मात्र अक्षरा म्हणत असते की आता जेव्हा अधिपतींची इच्छा असेल ना तेव्हाच आमची भेट होईल. जोपर्यंत ते स्वतःहून मला भेटायला येणार नाही तोपर्यंत मी काय त्यांना भेटायला जाणार नाही. त्यावर आई म्हणते की मग जर तुमचं बोलणं होत नसेल तर मग आम्ही प्रयत्न करू का? आम्ही अधिपतींना फोन करतो, त्यांच्याशी बोलतो, हवं तर त्यांना घरी बोलावून घेतो, म्हणजे तुझीसुद्धा भेट होईल. मात्र अक्षरा म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये नका पडू. तर बाबा म्हणत असतात की अगं असं कसं बोलतेस तू? तुझी ही अवस्था दिसते ना आम्हाला, मग आम्हालासुद्धा काहीतरी प्रयत्न करू दे ना. पण अक्षरा काही ऐकत नाही. ती म्हणत असते की मी भेटेल अधिपतींना. तर आई तिला म्हणते की हे बघ अक्षरा, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे आणि त्यावेळी अधिपती आपल्यासोबत असायला हवे. तर अक्षरा म्हणत असते की हो आई, ते नक्की आपल्यासोबत असतील, तू काळजी करू नको, मी भेटेल त्यांना. तर दुसरीकडे चारुहास सर अधिपतीला म्हणत असतात की हे बघ अधिपती, आपल्यातील भांडण निरर्थक आहे आणि कधीही न संपणारा आहे. या सगळ्याचा ना अक्षराला त्रास होता कामा नये. तू जा आणि तिला पुन्हा घरात घेऊन ये. रे ती या घरची लक्ष्मी आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण पुन्हा वाद घालू लागतात. चारुहास सर म्हणत असतात की मला चांगलंच माहिती आहे त्या भुवनेश्वरीसाठी तू अक्षराला या घरात आणत नाही आहेस ना. अरे पण ती तुझी बायको आहे, एवढी साधी गोष्ट तुला कळत कशी नाही? मात्र अधिपती म्हणत असतो की झाली का तुमची पुन्हा आईसाहेबांना दोष देण्याला सुरुवात? आईसाहेबांनी काही केलेलं नाही आहे, त्यामुळे उगाच त्यांच्यावर वाटेल ते आरोप करू नका. मास्तरीणबाई स्वतःच्या मर्जीने हे घर सोडून गेल्यात. आणि मग तो चारुहास सरांना सुद्धा म्हणतो की यापुढे ना आईसाहेबांना वाटेल ते बोलणं जरा बंद करा, कारण आईसाहेब आहेत ना म्हणून तुम्ही या घरात आहेत. आणि सारखं तुमचं घर करू नका. जर तुमचं घर असेल तर उरावर घेऊन बसा. उगाच आमच्या आईसाहेब होत्या म्हणून तुम्ही इतके दिवस या घरात राहिलात तरी. जर नसेल जमत ना तर निघून जा. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून चारुहास सरांना तर खूप वाईट वाटतं. दुसरीकडे दुर्गे तिच्या खोलीत जाते आणि हसतच म्हणत असते की आज तर या मोठ्या मालकांनी मला घाबरवलंच होतं, पण बरं झालं आता त्यांचं आणि अधिपतींचं भांडण सुरू झालं. आज काय अधिपती शांत बसणार नाही. त्या मोठ्या मालकांचा फडशा पाडल्याशिवाय ते काय राहणार नाही. आणि एकदा का मोठे मालक गेले अधिपतींना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल आणि मग ताईसुद्धा वेडी होईल. आणि मग या सगळ्या प्रॉपर्टीसाठी मी आणि चंची आहोतच. आणि मग ती यात सगळ्या आनंदात असताना तिच्या लक्षात येतं की आजी आहेत घरी, ज्या त्या या दोघांचं भांडण थांबवू शकतात. त्यामुळे ती घाबरते आणि आता आजींना यांचं भांडण थांबवण्यापासून कसं थांबवायचं याचा विचार करू लागते. दुसरीकडे अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. आई पटकन तिच्यासाठी डबा घेऊन येते आणि मग आई बाबा पुन्हा तिला सांगतात की आज तरी अधिपतींना भेटतो. पण तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि तिला बघून या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर भुवनेश्वरी विचारत असते की येऊ का आम्ही आत? आणि त्यावर अक्षराचे आई बाबा हो म्हणतात. त्यानंतर भुवनेश्वरी हसतच आतमध्ये जाऊन बसते. अक्षरा रागातच तिला विचारत असते की कशासाठी आला आहात तुम्ही इथे? तर भुवनेश्वरी म्हणत असते की असं काय करताय सुनबाई, आता तुम्ही तर काही घरी यायचं नाव घेत नाही, म्हणून आम्हाला वाटलं की आम्हीच जाऊन तुमची चौकशी करावी. आणि तिचं ते बोलणं ऐकून अक्षरा चिडून म्हणते की इथे येण्याचं तुमचं खरं कारण काय आहे ना ते सांगा मॅडम. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की असे काय प्रश्न विचारताय आम्हाला, ही काय तुमची शाळा आहे का? तसं तर तुम्ही घरात शाळा उघडूसुद्धा शकता, कारण तुमची आई तर मुख्याध्यापक होती ना आणि तुम्ही शिक्षिका आहात, म्हणजे शाळा उघडायला काही प्रॉब्लेम नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षराचे आईबाबा खाली मान घालतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.